प्रकाशाचा प्रारंभ आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्यावर फार टीका होती. हो, जो कार्यक्रम करत नाही तो त्याला मोठा माणूस असतो. घालून सांगतो तो मंडप बरोबर नव्हता, लाईट तर लाईट होता, जीवनमा काही तर ठेवून होतं आणि तू करताना काका म्हणजे त्यामुळे जास्त बोलू नये. जास्त बोललं तर कार्यक्रम खराब होतो. त्यामुळे आज हीच काळाची गरज आहे. मुलींना मी सांगेल खास करून, शेतकरी पोरगा करायला नाही म्हणतो, नाहीच म्हणतात. युवक मंडळातर्फे वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन सालाबादाप्रमाणे करण्यात आलेलं आहे. काय सांगणार, काय नेमका या उद्देश होता यामागचा? आमच्या मंडळाचं नाव श्री संताजी जगनाळे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव. वधूवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता. या आमचा 4था वर्ष मेळावा आहे, 4थं वर्ष झालेलं आहे आणि 1325 वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये घटस्फोटित बी आहे आणि असंच आम्ही दरवर्षी संत जगनाळे महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो. हो, हा वधूवर परिचय मेळावा यशस्वी व्हावा एक त्याच्याकरता समाज बांधव, देणगीदार समाज बांधव यांनी आम्हाला मंडळाला मदत केलेली आहे, त्यांचे मी आभारी आहे आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहतात. विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, मात्र आपल्या माध्यमातून या ठिकाणी राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव या मेळाव्यानिमित्त दाखल झालेले असतात. काय सांगाल? त्यांना म्हणजे आशा असते की आपलं काहीतरी लग्न जुळलं पाहिजे, वधूवर परिचय मेळावा होते त्याकरता ते नोंदणी करता आणि दरवर्षी म्हणजे परमाने वधूवर परिचय मेळावा होतच राहत आहे आणि बरेचसे लग्न जुळतात. आता एक लग्न जुळलं इथे, त्यांनी मला सांगितलं की लग्न जुळलं आहे तर तुमच्याकडे लक्ष राहू द्यावं तुमच्याकडे, त्यांनी असं सांगितलं. नाव सांगा. दत्तात्रय तुकाराम चौधरी, तेली समाजाध्यक्ष युवक मंडळ जळगाव. ओके. मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. की आज संताजी महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित आणि तेली महासंघ आयोजित वरवधू मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर ही आमची जी संस्था आहे समाजाची, दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम उपक्रम करीत असते. समाजातील जे काही वधू आहेत यांना सहजतेनं या ठिकाणी आपल्या आयुष्याचा या ठिकाणी आत्ताच निवडता यावा याकरिता आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्तूबाई असतील, अनिलभाई पाटील असतील, प्रशांत असेल, विनोद असेल आणि सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे. समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदल घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेली जाते. आज या वरवधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास 2000हून अधिक अशा प्रकारचे नोंदणी झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती होतं की एकमेकांना या ठिकाणी निरोप द्यायचे, एकमेकांच्या घरी जायचे आणि त्याला बराच कालावधी या ठिकाणी लागायचा. परंतु अशा प्रकारचा वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून सहजतेने मुलगी असेल तिला त्याच्या आयुष्याचा सोबती असेल किंवा मुलगा असेल त्याच्या आयुष्याची जी काही सोबती नसेल या ठिकाणी सहजतेनं या ठिकाणी त्याची निवड केली जाते. आणि या माध्यमातून म्हणेन वरवधू या दोघांनाही की तुम्ही बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी तुम्ही अंतर्गत त्याचे सद्गुण जे काय आहे, तो मुलगा किती गुणी आहे, कर्तृत्ववान आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं चारित्र्य काय आहे हे या ठिकाणी तपासून निश्चितपणानं आपल्या आयुष्याचा सोबती या ठिकाणी आपण निवडावा अशा प्रकारे देखील मी विनंती करतो आणि आयोजकांना या ठिकाणी मनापासून त्याचं कौतुक करतो. धन्यवाद. विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, मात्र दत्तूभाऊ आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे, त्यांच्याबद्दल काय सांगणार? मला दत्तूभाऊंवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटतिडकीनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या विविध समस्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच मागच्या 6 महिन्यापूर्वी मी प्रदेश तेली महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची देखील मी सन्माननीय दत्तूभाऊंवर या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो झंझावात सुरू केला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रदेश तेली महासंघाच्या या ठिकाणी जाळं विणलं. यामध्ये आमचे प्रशांतजी असतील, विनोदजी असतील, अनिलजी असतील, BM चौधरी आहेत आणि विशेषतः दत्तूभाऊंचं जे काही या ठिकाणी मार्गदर्शन आणि नेतृत्व आहे ते अतिशय या ठिकाणी मजबूत आहे. चौधरी
शिक्षण प्रसारक मंडळाध्यक्ष यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हावं. गौडू चौधरी धुळे यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हावं. माननीय श्री नारायण चौधरी सचिव शिक्षण प्रसारक मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. माननीय दादा बरं आहे ना. आज तुमची बाईट घेत आहे आम्ही. तुम्हाला कार्यक्रम बद्दल 2 शब्द सांगा. वंदे संताजी महाराज की, संताजी महाराज की. जिंदाबाद जिंदाबाद तेली समाज जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. इतका आवाज जळगाव आयोजित वरवधू मेळाव्याच्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ आणि तमाम माझा समाज बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी करण्यात येत आहे. पूर्वीचा कालखंडात म्हणजे आम्ही जेव्हा तरुण होतो लग्नाच्या वयामध्ये आम्हाला असं आठवायचं की आमचे वडील, आमची आई, आमचे मामा हे ठरवून यायचं मुलगी बी कोणती आणि मुलगा बी कोणता. परंतु आता हे नवयुग आहे. या नवीन युगामध्ये आता मुली मुलगा हा आपला आयुष्याचा साथी ठरवत असतो. आता वाव नाही आई वडिलांचा मताला असते असं नाही. आधी आपली संस्कृती धर्म की बाबा ठीक आहे, तू एवढी शिकलेली आहे, तू एवढा शिकलेला आहे, आयुष्याचा साथी तू निश्चितपणाने या ठिकाणी शोधून घे. आणि आजकालचा हा धकाधकीच्या या जीवनामध्ये हे खरं आहे की आज वेळ नाही. हे युग अतिशय गतिमान झालेलं आहे आणि त्यामुळे पूर्वीचा कालखंडामध्ये प्रदेश तालुका अध्यक्ष जामनेर सुरेश पंडित केली सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. अध्यक्ष दादा इकडे कैलास जावरे यांनी कैलास जावरे बोरगाव तालुका अध्यक्ष यांनी व्यासपीठावर उपस्थित. दादा बडे खुश. माननीय श्री एन.डी. चौधरी सूरत यांना विनंती करतो की मत देने वाले हमारा मत उनको मिला. नितिन दादा चौधरी दादा